आजपासून आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड पेपर नंबर फर्स्ट टॉपिक नंबर 7 लेन्सेस हा टॉपिक आजपासून आपण चालू करणार आहे। बघा काय काय बघायचं टॉपिकमध्ये आपल्याला लेन्सेस, देन रे डायग्राम फॉर रिफ्रॅक्टेड लाईट, देन साइन कन्व्हेन्शन, वर्किंग ऑफ ह्युमन आय अँड लेन्स, डिफेक्ट्स ऑफ व्हिजन अँड देअर करेक्शन अँड यूज ऑफ लेन्सेस हे पॉईंट ह्या टॉपिकमध्ये बघायचे। वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये किंवा वेगवेगळ्या पार्टमध्ये आपण काय करणार आहोत हे टॉपिक डिटेलमध्ये बघणार आहोत। तर बघा कॅन यू रिकॉल, मागच्या वर्षी आपण शिकलोयत, थोडी रिव्हिजन करूयात। बघा फर्स्ट क्वेश्चन आहे इंडिकेट द फॉलोइंग टर्म्स रिलेटेड टू स्फेरिकल मिरर। स्फेरिकल मिररच्या संदर्भात खालील टर्म काय करायचे आपल्याला दाखवायचे। बघा इंडिकेट द फॉलोइंग टर्म्स रिलेटेड टू स्फेरिकल मिरर इन फिगर 7.1। बघा पोल, सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर आणि प्रिन्सिपल फोकस हे स्फेरिकल मिररशी रिलेटेड असणाऱ्या टर्म आपल्याला पहिल्यांदा पाहिजेत। आणि दुसरा एक क्वेश्चन आहे हाऊ आर कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स मिरर कन्स्ट्रक्टेड। कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स मिरर कशी तयार करतात हा एक पॉईंट आपल्याला बघायचा आहे। पहिल्यांदा थोडी रिव्हिजन घेऊयात आणि हा पॉईंट बघूयात काय की टर्म्स रिलेटेड टू स्फेरिकल मिरर्स। बघा टर्म्स रिलेटेड टू स्फेरिकल मिरर्स, स्फेरिकल मिररशी रिलेटेड असणाऱ्या टर्म्स ह्या पहिल्यांदा बघूयात, कारण हे लक्षात आल्यानंतरच आपल्याला लेन्सेस खूप सोपं जाणार आहे। बघा टर्म्स रिलेटेड टू स्फेरिकल मिरर्स, फर्स्ट आहे पोल। हे डायग्राम बघा मागच्या वर्षी बघितलेलं आपण। बघा डायग्राम बघा ह्या ठिकाणी काय दिसतो, पोल, यालाच काय म्हणायचं पी, पोल ऑफ द मिरर। तर पोल म्हणजे काय, द सेंटर ऑफ मिरर सरफेस इज कॉल्ड पोल। जो मिरर आहे त्या मिरर सरफेसचं सेंटर त्याला काय म्हणायचं पोल, अँड पी इज द पोल ऑफ द मिरर। आणि ह्या डायग्राम मध्ये पी काय आहे, पोल आहे, त्यालाच काय म्हणायचं पोल ऑफ द मिरर। म्हणजे थोडक्यात काय, द सेंटर ऑफ मिरर सरफेस इज कॉल्ड इट्स पोल। मिरर सरफेस जो सेंटर असतो त्याला काय म्हणायचं पोल। द सेकंड सेंटर ऑफ कर्वेचर, द सेंटर ऑफ द स्पेअर ऑफ विच द मिरर इज पार्ट। बघा आपल्याला माहिती आहे मिरर इज अ पार्ट ऑफ होलोस्फिअर। मिरर काय आहे का होलोस्फिअरचा म्हणजे काय पोकळाशा गोळ्याचा भाग आहे, आणि त्याचा जो सेंटर असतो त्या स्पेअरचा तोच काय असतो त्यालाच काय म्हणायचं सेंटर ऑफ कर्वेचर। द सेंटर ऑफ स्पेअर, द सेंटर ऑफ स्पेअर त्या स्पेअरचा त्या गोळ्याचा सेंटर ऑफ विच मिरर इज पार्ट। ज्या स्पेअरचा मिरर काय आहे, ज्या स्पेअरचा मिरर पार्ट आहे त्याचा सेंटर त्यालाच काय म्हणायचं सेंटर ऑफ कर्वेचर। ज्या स्पेअरचा मिरर काय आहे सेंटर आहे, ज्या गोळ्याचा जो गोळा आहे त्याचा मिरर काय आहे त्याचा एक भाग आहे, आणि त्या गोळ्याचा जो सेंटर असतो त्यालाच काय म्हणायचं सेंटर ऑफ कर्वेचर। द सेंटर ऑफ स्पेअर इज कॉल्ड, द सेंटर ऑफ स्पेअर ऑफ विच मिरर इज पार्ट इज कॉल्ड द सेंटर ऑफ कर्वेचर। ज्या स्पेअरचा मिरर काय आहे पार्ट आहे त्याचा सेंटर त्यालाच काय म्हणायचं सेंटर ऑफ कर्वेचर। बघा डायग्राम मध्ये सी इज द सेंटर ऑफ कर्वेचर, सेंटर ऑफ कर्वेचर। बघा डायग्राम मध्ये काय आहे सी सेंटर ऑफ कर्वेचर। लक्षात राहू द्या पोल आणि सेंटर ऑफ कर्वेचर दोन टर्म बघितल्या। पोल म्हणजे काय, द सेंटर ऑफ द मिरर सरफेस इज कॉल्ड पोल। मिरर सरफेस जो सेंटर असतो हा मिरर सरफेस जो सेंटर आहे त्याला काय म्हणायचं पोल। आणि सेकंड दुसरा काय बघितला सेंटर ऑफ कर्वेचर, त्यालाच कशाने दाखवतात सी ने, द सेंटर ऑफ स्पेअर ऑफ विच मिरर इज पार्ट। ज्या स्पेअरचा मिरर काय आहे पार्ट आहे त्याचा सेंटर त्यालाच काय म्हणायचं सेंटर ऑफ कर्वेचर। अँड डायग्राम सी इज द सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ द मिरर। बघा नेक्स्ट टर्म रेडियस ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर जसं सर्कलचा रेडियस असतो तसंच आहे, द रेडियस ऑफ स्पेअर ऑफ विच मिरर इज पार्ट। ज्या स्पेअरचा मिरर काय पार्ट आहे त्याचा रेडियस त्यालाच काय म्हणायचं रेडियस ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर। इथं काय आहे सी पी सी ए हे काय आहेत रेडियस ऑफ कर्वेचर। लक्षात राहू दे द रेडियस ऑफ स्पेअर ऑफ विच मिरर इज पार्ट इज कॉल्ड द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द मिरर। म्हणजे काय थोडक्यात त्या स्पेअरचा जो रेडियस असतो त्यालाच काय म्हणायचं रेडियस ऑफ कर्वेचर। आणि डायग्राम मध्ये काय आहे सी पी आणि सी ए हे काय आहेत रेडियस ऑफ कर्वेचर। देन प्रिन्सिपल ऍक्सिस, द स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू पोल अँड सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ द मिरर इज कॉल्ड प्रिन्सिपल ऍक्सिस। स्ट्रेट लाईन की जी कशातून पास होते सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोल मधून, द स्ट्रेट लाईन दॅट पासेस थ्रू सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ द मिरर अँड पोल दिस इज कॉल्ड प्रिन्सिपल ऍक्सिस। त्या लाईनलाच काय म्हणायचं प्रिन्सिपल ऍक्सिस। जे स्ट्रेट लाईन सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोल मधून जाते त्यालाच काय म्हणायचं प्रिन्सिपल ऍक्सिस। काय म्हणायचं प्रिन्सिपल ऍक्सिस। त्यानंतर बघा प्रिन्सिपल फोकस, incident ray which are parallel to principal axis of concave mirror after reflection come from the mirror meet at a particular point in front of the mirror
on the principal axis. This point is called principal focus of the concave mirror. मागच्या वर्षी शिकलो आपण बघा. जर काय असतील इन्सिडेंट रे पॅरल असतील कशाला प्रिन्सिपल ऍक्सिसला आणि काय होणार आहे रिफ्लेक्शन झाल्यानंतर काय होणार आहे इन्सिडेंट रे कशाला पॅरल आहेत कशाला पॅरल आहेत प्रिन्सिपल ऍक्सिसला. आफ्टर रिफ्लेक्शन दे मीट ॲट अ सिंगल पॉइंट इन फ्रंट ऑफ कॉन्केव्ह मिरर. सिंगल पॉइंट इन फ्रंट ऑफ कॉन्केव्ह मिरर ऑन द प्रिन्सिपल फोकस. काय होणार आहे जे रे पॅरल आहेत प्रिन्सिपल ऍक्सिसला त्यांचं रिफ्लेक्शन झाल्यानंतर ते ह्या कॉन्केव्ह मिररच्या पुढे प्रिन्सिपल ऍक्सिस वरती द इन्सिडेंट रेज विच आर पॅरल टू प्रिन्सिपल ऍक्सिस आफ्टर रिफ्लेक्शन मीट ॲट अ सिंगल पॉइंट इन फ्रंट ऑफ कॉन्केव्ह मिरर ऑन द प्रिन्सिपल बघा ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस. दिस इज कॉल्ड त्यालाच काय म्हणायचं त्यालाच काय म्हणायचं प्रिन्सिपल फोकस. त्यालाच काय म्हणायचं प्रिन्सिपल फोकस. लक्षात राहू दे त्यालाच काय म्हणायचं प्रिन्सिपल फोकस. बघा काय होतंय की कॉन्केव्ह मिरर मध्ये काय होणार आहे की रिफ्लेक्शन झाल्यानंतर सगळे जे रिफ्लेक्टेड रेज आहेत ते काय होणार आहेत एका सिंगल पॉइंट वरती येऊन काय होणार आहेत एकत्र येणार आहेत सिंगल पॉइंटला कुठं मिररच्या पुढे. आणि ह्याच ज्या ठिकाणी ते एकत्र येणार आहेत त्याला काय म्हणतात एफ. त्यालाच काय म्हणायचं एफ. काय हा फोकस किंवा प्रिन्सिपल फोकस. फोकस किंवा त्यालाच काय म्हणतात प्रिन्सिपल फोकस. प्रिन्सिपल फोकस. आणि समजा ही जर कॉन्केव्ह मिरर आहे जर कॉन्व्हेक्स मिरर असेल तर काय असणार आहे बाहेर सरफेस रिफ्लेक्टिंग असणार आहे. बाहेर सरफेस काय असणार आहे रिफ्लेक्टिंग असणार आहे. त्याच्या वेळेस काय होईल रेज ह्याच्यावरती काय होतील रेज ह्याच्यावरती पडतील आणि काय होतील डायव्हर्ट होतील. काय होतील डायव्हर्ट होतील. म्हणून डायव्हर्जिंग मिरर म्हणतात कशाला कॉन्व्हेक्स मिररला. जर तुम्ही बॅकवर्ड साईडला स्ट्रेच केलं हा पाथ स्केच केलात बॅकवर्डला तर तो काय येतात तेच रे एका सिंगल पॉइंट वरती काय येतात एकत्र येतात आणि त्यालाच काय म्हणायचं प्रिन्सिपल फोकस. प्रिन्सिपल फोकस. लक्षात राहू देत त्यालाच काय म्हणायचं प्रिन्सिपल फोकस. लक्षात राहू देत या डायग्राममध्ये हा प्रिन्सिपल फोकस आहे. लक्षात राहू दे इथं दाखवलाय तो हा एफ काय प्रिन्सिपल फोकस आणि ही एम पी काय आहे ही एम पी हा काय आहे काय म्हणायचं ह्याला प्रिन्सिपल ऍक्सिस स्ट्रेट लाईन दॅट पासेस थ्रू सेंटर ऑफ कर्वेचर पोल. ह्यालाच काय म्हणायचं हा काय आहे प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. आणि हा एफ काय झाला प्रिन्सिपल फोकस. सी काय झाला सेंटर ऑफ कर्वेचर. पी काय झाला पोल ऑफ द मिरर. पी पोल ऑफ द मिरर. एफ फोकस प्रिन्सिपल फोकस. सी सेंटर ऑफ कर्वेचर. एम पी किंवा दिस इज लाईन पासेस थ्रू प्रिन्सिपल फोकस अँड सेंटर ऑफ कर्वेचर अँड पोल ऑफ द मिरर. दिस इज कॉल्ड this line is called principal axis. लक्षात राहू दे. त्यानंतर CACP these are the radius of curvature and C is the C ला काय म्हणायचं सेंटर ऑफ कर्वेचर. आणि लास्ट आहे बघा फोकल लेंथ. द डिस्टन्स बिटवीन द पोल अँड प्रिन्सिपल फोकस ऑफ द मिरर इज कॉल्ड फोकल लेंथ. हा पोल कोणता हा पोल आणि हा प्रिन्सिपल फोकस ह्या दोघांमधला जो डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतात फोकल लेंथ. काय म्हणायचं फोकल लेंथ. डिस्टन्स बिटवीन पोल अँड प्रिन्सिपल फोकस आणि पोल ह्या दोघांमधलं डिस्टन्स त्यालाच काय म्हणायचं फोकल लेंथ. लक्षात राहू देत काय म्हणायचं फोकल लेंथ. काय म्हणायचं फोकल लेंथ. एकदा शॉर्टमध्ये बघूया टर्म म्हणजे तुमच्या लक्षात येतील. बघा शॉर्टमध्ये बघूया टर्म पहिल्यापासून चालू करूयात. बघा पोल काय पोल म्हणजे काय द सेंटर ऑफ मिरर सरफेस इज कॉल्ड पोल. मिरर सरफेसचा जो सेंटर असतो त्याला काय म्हणायचं पोल. देन सेकंड सेंटर ऑफ कर्वेचर काय सी द सेंटर ऑफ स्पेअर ऑफ विच मिरर इज पार्ट. ज्या स्पेअरचा मिरर पार्ट आहे त्याचा सेंटर त्याला काय म्हणायचं सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर. देन रेडियस ऑफ कर्वेचर रेडियस ऑफ द स्पेअर ऑफ विच मिरर इज पार्ट. ज्या स्पेअरचा मिरर पार्ट आहे त्याचा रेडियस त्यालाच काय म्हणायचं रेडियस ऑफ कर्वेचर. CA अँड CP आर द रेडियस ऑफ कर्वेचर. Then the straight line that passes through center of curvature and pole of the mirror this is called principal axis. त्याला काय म्हणायचं principal axis. Then principal focus in case of concave mirror the rays parallel to principal axis after reflection meet at a single point in front of mirror. This point is called principal focus. In case of convex mirror is a diverging mirror. The rays the
incident rays after reflection divert. But when we trace sketch this path back, they meet on a principal axis at a point. That point is called प्रिन्सिपल फोकस. लक्षात राहू देत. काय करावं लागतं आपल्याला कॉन्व्हेक्स मिरर जर असेल तर बॅक साईडला काय करावं लागतात, त्यांचे पाथ काय करावं लागतात, आपल्याला ड्रॉ करावे लागतात, स्केच करावे लागतात. आणि त्या ठिकाणी तेच रेस सुद्धा काय होतात, बॅक साईडला जरी आपण त्यांचा पाथ स्केच केला तरी सुद्धा त्या एका पॉईंटला एकत्र येतात. त्यालाच काय म्हणायचं, प्रिन्सिपल फोकस. काय म्हणायचं, प्रिन्सिपल फोकस. एफ इज द प्रिन्सिपल फोकस. अँड द डिस्टन्स बिटवीन principal focus and pole, principal focus and pole, this is called focal length. ह्यालाच काय म्हणायचं, focal length. काय म्हणतात, focal length. distance between focus, principal focus and pole of the mirror, ह्याला काय म्हणायचं, focal length. बघा ह्या टर्म आहेत बघा ह्या ठिकाणी. होलो स्पेअर आहे, आपण बघितलं ग्लास इज अ पार्ट ऑफ होलो स्पेअर. त्याचा सेंटर असतो, त्यालाच काय म्हणायचं, सेंटर ऑफ कर्वेचर. देन सेंटर ऑफ मिरर सरफेस, त्यालाच काय म्हणणार, पोल. दिस इज कॉन्केव्ह मिरर, मीन्स इनर साइड इज रिफ्लेक्टिंग. लक्षात राहू देत, इनर साइड काय आहे, रिफ्लेक्टिंग आहे, म्हणून ह्याला काय म्हणलं आहे, कसलं म्हणलेलं आहे, कॉन्केव्ह मिरर म्हणलेलं आहे. त्यानंतर प्रिन्सिपल ॲक्सिस, द लाईन दॅट पासेस थ्रू सेंटर ऑफ कर्वेचर अँड पोल ऑफ द मिरर. देन हा रेडियस ऑफ कर्वेचर, हा काय आला, रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय, सीपी. हा काय झाला, रेडियस ऑफ कर्वेचर. जर इनर सरफेस रिफ्लेक्टिंग असेल तर कॉन्केव्ह मिरर. लक्षात राहू देत, इनर सरफेस रिफ्लेक्टिंग असेल तर कॉन्केव्ह मिरर. आणि जर आउटर सरफेस रिफ्लेक्टिंग असेल तर काय म्हणायचं, कॉन्व्हेक्स मिरर. काय म्हणायचं, कॉन्व्हेक्स मिरर. लक्षात राहू देत, ज्या मिररचा इनर सरफेस काय असेल, रिफ्लेक्टिंग असेल तर ती काय झाली, कॉन्केव्ह मिरर. आणि आउटर सरफेस रिफ्लेक्टिंग असेल तर काय झाली, कॉन्व्हेक्स मिरर. देन बघा आपण मागाशीच बघितलेलं की मिरर इज अ पार्ट ऑफ होलोस्फेअर. मिरर काय असते, एका होलोस्फेअरचा पार्ट असते. हा कोणतेही मिरर घ्या, आपल्याला एवढा सरफेस दिसतो, परंतु तो ती काय असते, एका स्पेअरचा पार्ट असते. आणि त्याचा जो सेंटर असतो त्यालाच काय म्हणायचं, सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ कॉन्केव्ह मिरर. समजा इनर पार्ट कसा आहे, रिफ्लेक्टिंग आहे, आतला पार्ट कसा आहे, रिफ्लेक्टिंग आहे, आणि ह्याचा बाहेरचा पार्ट आहे रिफ्लेक्टिंग. जर आतला पार्ट रिफ्लेक्टिंग असेल तर कॉन्केव्ह मिरर, बाहेरचा असेल तर कॉन्व्हेक्स मिरर. अँड एव्हरी मिरर इज अ पार्ट ऑफ होलो स्पेअर. प्रत्येक मिरर हा होलो स्पेअरचा काय आहे, पार्ट आहे. लक्षात राहू देत. त्यानंतर हाऊ मिरर इज कन्स्ट्रक्टेड, हाऊ मिरर आर कन्स्ट्रक्टेड. हा क्वेश्चन होता सेकंड नंबरचा. हाऊ आर कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स मिरर्स आर कन्स्ट्रक्टेड. कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स मिरर कन्स्ट्रक्ट कसं करतात ते एकदा बघूयात. बघा स्पेरिकल मिरर म्हणजे काय, पहिल्यांदा बघूयात. अ कर्व्ड मिरर फॉर्म बाय अ पार्ट ऑफ होलो ग्लास स्पेअर विथ अ रिफ्लेक्टिंग सरफेस. काय असतो, एव्हरी मिरर इज अ पार्ट ऑफ होलो ग्लास स्पेअर. म्हणजे काय, होलो म्हणजे काय, गोलाकार पोकळ अशा ग्लास स्पेअरचा प्रत्येक मिरर काय असते, पार्ट असते. आणि त्याचा सरफेस रिफ्लेक्टिंग असतो. समजा इनर सरफेस रिफ्लेक्टिंग असेल तर कॉन्केव्ह मिरर, आउटर सरफेस असेल तर कॉन्व्हेक्स मिरर. लक्षात राहू देत. अ कर्व्ड मिरर फॉर्म बाय अ पार्ट ऑफ होलो स्पेअर विथ अ रिफ्लेक्टिंग सरफेस. देन there are two types of mirrors, concave and convex mirror. Concave mirror is curved mirror with the reflecting surface on hollow side. hollow म्हणजे काय, आतल्या बाजूला या होलो साईडला काय असतो, रिफ्लेक्टिंग सरफेस असतो. लक्षात राहू देत, होलो म्हणजे काय, आतल्या बाजूला रिफ्लेक्टिंग सरफेस असतो. मागशीच आपण बघितलेलं होतं की द रेज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्लेक्शन मेट ॲट अ सिंगल पॉईंट इन फ्रंट ऑफ कॉन्केव्ह मिरर. दिस इज कॉल्ड, काय म्हणायचं त्याला, प्रिन्सिपल फोकस ऑफ द मिरर. In case of concave mirror, the rays parallel to principal axis after reflection diverge म्हणजे काय होतात, ते पसरतात. but when we stress its path back, they meet at a single point on a principal axis. But back side of the reflectionच्या पाठीमागच्या बाजूला. This is called principal फोकस. बघा कॉन्केव्ह मिरर बघूयात. कॉन्केव्ह मिरर इज अ कर्व्ह मिरर. कॉन्केव्ह मिरर सुद्धा कशी असते, कर्व्ह मिरर असते विथ रिफ्लेक्टिंग सरफेस होलो साइड. होलो म्हणजे आतल्या पोकळ बाजूला असतो, रिफ्लेक्टिंग सरफेस असतो. देन कॉन्व्हेक्स मिरर इज अ कर्व्ह मिरर विथ रिफ्लेक्टिंग सरफेस आउटर साइड. कॉन्व्हेक्स मिरर कर्व्ह मिरर आहेत आणि रिफ्लेक्टिंग सरफेस कुठे असतो, आउटर साइडला असतो. बघा पुन्हा एकदा बघा, एव्हरी मिरर इज अ पार्ट ऑफ स्पेअर. प्रत्येक मिरर काय असते, स्पेअरचा पार्ट असते. समजा इनर आउटर सरफेस जर रिफ्लेक्टिंग असेल तर काय झाली, कॉन्व्हेक्स मिरर. आणि इनर सरफेस रिफ्लेक्टिंग असेल तर काय झाली, कॉन्केव्ह मिरर. लक्षात राहू देत, दोघेही कशा आहे, होलो स्पेअरचं पार्ट असतात. जर आउटर सरफेस रिफ्लेक्टिंग असेल तर कॉन्व्हेक्स आणि इनर सरफेस असेल तर कॉन्केव्ह मिरर. लक्षात राहू देत.
मिरर इज अ पार्ट ऑफ होलो स्पेअर. मिरर काय आहे, एका होलो स्पेअरचा पार्ट आहे. लक्षात राहू देत. बघा लेन्स स्टार्ट करूयात. त्या ठिकाणी तो पॉईंट संपतो. बघा जर आपल्याला तुमच्याकडनं वीज पुस्तक असतील तर काय करू शकता तुम्ही, त्या पुस्तकातून तो कॉन्सेप्ट अजून क्लिअर करू शकता. बघा लेन्सेस स्टार्ट करूयात. बघा लेन्सेस, यू मस्ट हॅव सीन लेन्सेस युज्ड इन डे टू डे लाईफ. सम एक्झाम्पल्स आर. बघा डे टू डे लाईफमध्ये आपण लेन्सेस यूज करतो. काय एक्झाम्पल बघा, लेन्सेस यूज फॉर ओल्ड पर्सन फॉर रिडिंग. जुनी ओल्ड पर्सन असतात, वयस्कर माणसं असतात, लेन्सेस यूज करतात कशासाठी, वाचण्यासाठी. लेन्सेस एम्बेडेड इन द फ्रंट ऑफ डोअर ऑफ द हाऊसेस. जर काय करतात, हाऊस घराचे जे दार असतात त्या दरवाजामध्ये काय करतात, लेन्स बसवतात. बघा द लेन्स विच मेक्स अटॅचेस ऑन हिज आय. बघा त्यानंतर बघा पुढचा यूज आहे काय, द लेन्स विच द वॉचमेकर्स अटॅचेस टू हिज आयज एटसेट्रा. आणि वॉचमेकर असतात, काय असतात, घड्याळ बनवणारे किंवा दुरुस्त करणारे असतात. ते काय करतात, डोळ्याला बरोबर काय करतात, लेन्स जोडतात. कारण ते छोटे छोटे पार्ट आहेत, ते काय दिसावेत, मोठे दिसावेत म्हणून. अशा ठिकाणी आपण काय बघितलं, लेन्स बघितलेलं. अजून एक बघितलं बघा, लेन्सेस आर यूज इन स्पेक्टॅकल. चष्मे बनवण्यासाठी काय यूज करतात, लेन्सेस यूज करतात. कोणते लेन्सेस यूज करतात, कसे यूज करतात, हे आपण बघणार आहोत पुढे. बघा दे आर ऑल्सो यूज इन टेलिस्कोप. टेलिस्कोप म्हणजे दुर्बीण बनवण्यासाठी सुद्धा काय करतात, लेन्सेसचा यूज करतात. बघा लेन्स म्हणजे नक्की काय, लेन्स इज अ ट्रान्सपरंट मीडियम बाउंडेड बाय टू सरफेसेस. दोन सरफेसने बाउंड झालेला, बांधला गेलेला एक ट्रान्सपरंट मीडियम, एक ट्रान्सपरंट मीडियम, त्यालाच काय म्हणायचं, लेन्सेस. लेन्सेस इज अ ट्रान्सपरंट मीडियम बाउंडेड बाय टू सरफेसेस. बाउंडेड बाय टू सरफेसेस. लेन्सेस इज अ ट्रान्सपरंट मीडियम बाउंडेड बाय टू सरफेसेस. द लेन्स विच हॅज टू स्पिरिकल सरफेस आर पफ्ड आउटवर्ड इज कॉल्ड कॉन्व्हेक्स. जर स्पेरिकल मिरर असेल आणि हा त्या मिररचे दोन्ही भाग पफ म्हणजे काय, बाहेरच्या बाजूने फुगलेले असतील तर त्याला काय म्हणायचं, कॉन्व्हेक्स किंवा डबल कॉन्व्हेक्स लेन्स. काय म्हणायचं, कॉन्व्हेक्स और डबल कॉन्व्हेक्स लेन्स. लेन्स म्हणजे काय, लेन्स इज अ ट्रान्सपरंट मीडियम बाउंडेड बाय टू सरफेसेस. देन सेकंड, द लेन्स विच हॅज टू स्पिरिकल सरफेस विच आर पफ्ड आउटवर्ड्स इज कॉल्ड कॉन्व्हेक्स और डबल कॉन्व्हेक्स लेन्स. स्पिरिकल मिरर की ज्याचा सरफेस दोन्ही बाजूने काय असतो, फुगलेला असतो, त्याला काय म्हणायचं, कॉन्व्हेक्स लेन्स. कशी, ह्याप्रमाणे. कशी, ह्याप्रमाणे. ही काय झाली, कॉन्व्हेक्स लेन्स. द लेन्स इज थिकर नियर द सेंटर ॲज कम्पेअर टू एजेस. द लेन्स विथ बोथ सरफेस स्पिरिकल ऑन इनसाइड इज कॉल्ड कॉन्केव और डबल कॉन्केव लेन्स. आणि जी लेन्स काय असते, स्पिरिकल असते. काय असते, स्पिरिकल असते. अशी काय असते, स्पिरिकल असते. कुठं, इनसाइड म्हणजे आतल्या बाजूने कशी असते, स्पिरिकल असते. त्यालाच काय म्हणायचं, कॉन्केव और डबल कॉन्केव लेन्स. कॉन्केव किंवा डबल कॉन्केव लेन्स. बघा काय बघितले, तीन महत्वाचे पॉईंट बघितले. लेन्स इज अ ट्रान्सपरंट मीडियम बाउंडेड बाय टू सरफेस. लेन्सची काय झाली, डेफिनेशन झाली. त्यानंतर पहिली लेन्स कोणती आली, कॉन्व्हेक्स किंवा त्यालाच काय म्हणलं, डबल कॉन्व्हेक्स. द लेन्स विच हॅज टू स्पिरिकल सरफेसेस विच आर पफ्ड आउटवर्ड्स. दोन स्पेरिकल सरफेस असतात परंतु बाहेरच्या बाजूने फुगलेले असतात. पफ्ड आउटवर्ड्स इज कॉल्ड कॉन्व्हेक्स और डबल कॉन्व्हेक्स. अँड सेकंड, द लेन्स विच थिकर नियर द सेंटर. ही कशी असते, थिकर असते. सेंटर पाशी कशी असते, थिकर असते ॲज कम्पेअर टू एजेस. ॲज कम्पेअर टू एजेस. लक्षात राहू देत. कोणती, कॉन्व्हेक्स लेन्स. आणि कॉन्केवला काय, द लेन्स विच बोथ सरफेस स्पिरिकल इनवर्ड. आणि ज्या लेन्सचे दोन्ही सरफेस कशा असतात, आतल्या बाजूने स्पिरिकल असतात, त्याला काय म्हणायचं, कॉन्केव और डबल कॉन्केव. दिस लेन्स इज थिनर. ही लेन्स कशी असते, थिनर ॲट द सेंटर. सेंटर पाशी कशी असते, थिन म्हणजे कशी असते, बारीक असते ॲज कम्पेअर टू एजेस. एजेस कसे असतात, जाड असतात आणि सेंटरला कशी असते, ते एकदम थिन असते. आणि कॉन्व्हेक्स लेन्स कशी असते, थिकर ॲट द सेंटर. सेंटर पाशी काय असते, ती जाड असते. सेंटर पाशी कशी असते, ती जाड असते, थिक असते. लक्षात राहू देत. हे काय झाले, दोन लेन्सेस. बघा डिफरंट टाइप्स ऑफ लेन्सेस आर शोन इन फिगर. द रे ऑफ लाईट गेट्स रिफ्रॅक्टेड ट्वाइस वाईल पासिंग थ्रू लेन्सेस. लेन्सेसमध्ये रिफ्रॅक्शन होतं, दोन वेळा लाईट रेजचं रिफ्लेक्शन होतं लेन्सेसमध्ये. बघा दोन वेळा लाईट रेजचं रिफ्रॅक्शन होतं. फर्स्ट ज्यावेळी लाईट रेज काय करतात, लेन्सेसमध्ये एंट्री करतात त्यावेळी एकदा रिफ्रॅक्शन होतं, म्हणजे ह्या ठिकाणी एकदा. आणि ज्यावेळी लाईट रेज काय होतात, लेन्सेसमधून बाहेर पडतात त्या ठिकाणी काय होतं, असं दोन वेळा काय होतं, रिफ्रॅक्शन होतं. लक्षात राहू देत. कोणते लेन्स असू देत, मग हे कॉन्व्हेक्स लेन्स असू देत किंवा कॉन्केव लेन्स असू देत, काय होतं, पहिल्यांदा ह्या ठिकाणी रिफ्रॅक्शन होतं आणि पुन्हा
ह्या ठिकाणी आतमध्ये येताना बाहेर पडताना 2 वेळा काय होतं, रिफ्रॅक्शन होतं. लक्षात राहू देत. लेन्समध्ये काय होतं, different types of lenses are shown in figure. The ray of light gets refracted twice while passing through a lenses. The ray of light gets refracted twice while passing through the lenses. जर लाईट रेज लेन्सेस मधून पास होताना काय होतात, त्याचं 2 वेळा रिफ्रॅक्शन होतं. लक्षात राहू देत. फर्स्ट while entering the lens, पहिल्यांदा लेन्समध्ये एंट्री करताना, अँड सेकंड while emerging from the lens. बघा या ठिकाणी दाखवलंय 2 वेळा होतं. पहिल्यांदा काय, ज्यावेळी लाईट रेज काय करतात, लेन्समध्ये एंट्री करतात त्यावेळी पहिल्यांदा, आणि वेन लाईट रेज इमर्जिंग द लेन्स म्हणजे काय, लेन्समधून बाहेर पडताना दुसऱ्या वेळी. हे पहिल्या वेळी आणि हे दुसऱ्या वेळी. लेन्समधून आत येताना एकदा रिफ्रॅक्शन होतं आणि लेन्समधून बाहेर जाताना एकदा रिफ्रॅक्शन होतं. 2 वेळा रिफ्रॅक्शन होतं लेन्समध्ये. लक्षात राहू देत. बघा द डिरेक्शन ऑफ द रेज चेंजेस बिकॉज दिस रिफ्रॅक्शन. आणि रेज लेन्सेस मधून लाईट रेज गेल्यानंतर त्याची डिरेक्शन चेंज होते. कशाची, लाईट रेजची, बिकॉज ड्यू टू रिफ्रॅक्शन. शिकलो आपण डेफिनेशन रिफ्रॅक्शनची. काय आहे, वेन लाईट रेज पासेस फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम इट चेंजेस इट्स डिरेक्शन. दिस इज कॉल्ड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. बोथ द सरफेस ऑफ मोस्ट लेन्सेस आर पार्ट्स ऑफ स्पेअर. आणि दोन्ही लेन्सेस काय असतात, स्पेअरचा पार्ट असतात. किती, 2 स्पेअरचा पार्ट असतात. लेन्सेस काय असतात, 2 स्पेअरचा पार्ट असतात. एव्हरी लेन्स इज अ पार्ट ऑफ 2 स्पेअर. 2 स्पेअरचा लेन्सेस काय असतात, पार्ट असतात. बघा वेगवेगळ्या टाईपचे लेन्सेस आहेत. बायकॉन्केव्ह लेन्स, पेलिनो कॉन्व्हेक्स, पॉझिटिव्ह मिनिस्कस, बायकॉन्केव्ह, पेलिनो कॉन्केव्ह आणि निगेटिव्ह मिनिस्कस, असे काय आहेत, वेगवेगळे लेन्सचे काय आहेत, टाईप्स आहेत. बघा लक्षात राहू देत. काय होतं, 2 वेळा रिफ्रॅक्शन होतं. इन्सिडेंट रे विच ट्रॅव्हल पॅरल टू प्रिन्सिपल ॲक्सिस गेट रिफ्रॅक्टेड थ्रू द लेन्स अँड कॉन्व्हर्ज ॲट पॉईंट. किंवा 2 वेळा रिफ्रॅक्शन होतं. लक्षात राहू देत. फर्स्ट वेन एंटरिंग द लेन्सेस अँड सेकंड व्हाईल इमर्जिंग द लेन्सेस, लाईट रेज इमर्जिंग द लेन्सेस. असं 2 वेळा काय होतं, रिफ्रॅक्शन होतं. कशामुळे, लेन्समध्ये. हे कॉन्व्हेक्स लेन्समध्ये असं होतं, कॉन्व्हेक्स लेन्समध्ये सुद्धा असं होतं. पहिल्यांदा ह्या ठिकाणी आत एंट्री करताना म्हणजे लाईट रेज कॉन्केव्ह लेन्समध्ये येताना, आणि लाईट रेज कॉन्केव्ह लेन्समधून बाहेर जाताना, असं 2 वेळा काय होतं, रिफ्रॅक्शन होतं. ह्या ठिकाणी एकदा आणि ह्या ठिकाणी आतमध्ये येताना आणि बाहेर जाताना 2 वेळा रिफ्रॅक्शन होतं. बघा डायग्राम दिसते एक तुम्हाला. मी आताच म्हणल्याप्रमाणे एव्हरी लेन्स इज अ ट्रान्सपरंट मीडियम बाउंडेड बाय 2 सरफेसेस. डेफिनेशन आपण बघितली. लेन्स काय आहे, मीडियम आहे की जे 2 सरफेसने बांधले गेलेले. म्हणजे लेन्स कशाचा आहे, 2 स्पेअरचा पार्ट आहेत लेन्स, 2 स्पेअरचा. बघा पहिल्यांदा ए डायग्राम बघा की काय आहे, 2 स्पेअर दिसतात, 2 स्पेअर दिसतात. कोणता, S1 आणि S2. S1 आणि S2 कोणते स्पेअर दिसतात, 2. पहिल्यांदा S1 आणि S2. ह्या 2 स्पेअर पासून काय तयार झालेली आहे, लेन्स तयार झालेली आहे. ह्या ठिकाणी सुद्धा 2 स्पेअर आहेत, S1 आणि S2. आणि ह्या 2 स्पेअर एकत्र येण्याने काय तयार झालेले आहे, लेन्स तयार झालेले आहे. आणि कोणती लेन्स आहे, कॉन्व्हेक्स लेन्स आहे. कोणते आहे, कॉन्व्हेक्स आहे. कोणते आहे, कॉन्व्हेक्स लेन्स आहे. आणि ही काय आहे, कॉन्केव्ह लेन्स आहे. लक्षात राहू देत. ही काय आहे, कॉन्केव्ह लेन्स आहे. म्हणजे लक्षात राहू देत. एव्हरी लेन्स इज अ पार्ट ऑफ 2 स्पेअर. प्रत्येक लेन्स काय असते, 2 स्पेअरचा पार्ट असते. आता पार्ट असल्यानंतर काय होणार आहे बघा, त्याच्यामुळे लेन्सला काय असणार आहेत, 2 सेंटर ऑफ कर्वेचर असणार आहेत. काय असणार आहेत, 2 सेंटर ऑफ कर्वेचर असणार आहेत. त्यानंतर 2 काय असणार आहेत, फोकस असणार आहेत. 2 फोकस असणार आहेत, 2 सेंटर ऑफ कर्वेचर असणार आहेत. त्यानंतर रेडियस ऑफ कर्वेचर प्रत्येक पार्टचा कसा असणार आहे, वेगवेगळा असणार आहे. लक्षात राहू देत. म्हणजे काय होणार आहे की 2 पार्टचा भाग असल्यामुळं काय, लेन्सेस की त्याला सेंटर ऑफ कर्वेचर 2 असणार आहेत. त्यानंतर रेडियस ऑफ कर्वेचर 2 स्पेअरचे असणार आहेत. त्याच्यानंतर फोकस, प्रिन्सिपल फोकस सुद्धा काय असणार आहेत, प्रत्येक स्पेअरचा वेगवेगळा असणार आहे. द क्रॉस सेक्शन ऑफ कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव्ह लेन्सेस आर शोन इन पार्ट्स A and B of the figure. The surface mark first is a part of sphere first and second is the part of sphere second. लक्षात राहू दे. दोन्ही काय, ही कॉन्व्हेक्स लेन्स आहे, कॉन्केव्ह लेन्स आहे. दोन्ही जे लेन्सेस आहेत ते कशाचा पार्ट आहेत, 2 स्पेअरचा पार्ट आहेत. त्याच्यामुळे 2 सेंटर ऑफ कर्वेचर असणार आहेत, 2 फोकस असणार आहेत. प्रत्येकाचा रेडियस ऑफ कर्वेचर दोन्ही लेन्सचा असणार आहे. त्याच्यानंतर दोन्हीही स्पेअरचा रेडियस ऑफ कर्वेचर त्याला असणार आहे. लक्षात राहू देत. म्हणजे काय, थोडक्यात आपले डेफिनेशन हे त्या लागू होते. काय, लेन्स इज अ ट्रान्सपरंट मीडियम बाउंडेड बाय 2 सरफेसेस. 2 सरफेसने बांधले गेलेलं. म्हणजे 2 स्पेअरचा काय असतो, लेन्स काय असतो, 2 स्पेअरचा पार्ट असतो. बघा त्यानंतर सेंटर ऑफ कर्वेचर, द सेंटर ऑफ स्पेअर. आता मागाशी आपण काय बघितलं,
मिररचं बघितलं होतं सगळे. आता कशाच बघणार आहोत आपण? लेन्सेसचं. द सेंटर ऑफ स्पेअर हुज पार्ट्स फ्रॉम सरफेस ऑफ द लेन्सेस आर कॉल्ड सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ द लेन्सेस. काय म्हणलंय बघा, द सेंटर ऑफ स्पेअर हुज पार्ट्स फ्रॉम सरफेस ऑफ द lenses are called center of curvature of the lenses. The lens has both surface spherical. It has two center of curvature C1 and C2. बघा काय असतो, आताच म्हणल्याप्रमाणे लेन्स काय आहे, दोन सरफेसचा पार्ट आहे. लेन्स काय आहे, दोन सरफेसचे पार्ट आहेत किंवा दोन स्पेअरचे काय पार्ट आहेत. त्याच्यामुळं त्याला काय असणार आहेत, दोन सेंटर ऑफ कर्वेचर असणार आहेत. ह्याचा C1 ह्याचा C2 ह्याचा C1 ह्याचा C2 काय असणार आहेत, दोन सरफेसचा पार्ट असल्यामुळे दोन काय असणार आहेत, सेंटर ऑफ कर्वेचर असणार आहेत. तेच दिली. सेंटर ऑफ स्पेअर हुज पार्ट्स फ्रॉम द सरफेस ऑफ लेन्सेस इज कॉल्ड सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ लेन्सेस. जे स्पेअर जे दोन्ही स्पेअर काय, दोन्ही स्पेअर की जे कशाचा पार्ट आहेत, लेन्सचा पार्ट आहेत, त्याचा सेंटर म्हणजे त्यालाच काय म्हणायचं, सेंटर ऑफ कर्वेचर. लक्षात राहू देत. बघा, देन रेडियस ऑफ कर्वेचर, द रेडियाई R1 and R2 ऑफ द स्पेअर हुज पार्ट्स ऑफ द सरफेस ऑफ द लेन्सेस आर कॉल्ड रेडिया ऑफ सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ लेन्सेस. आता रेडियस, आता दोन स्पेअर म्हणल्यानंतर ह्याचा रेडियस हा असेल, ह्याचा रेडियस हा असेल. म्हणजे काय असणार आहे, रेडियस सुद्धा काय असणार आहे, दोन्ही स्पेअरचा वेगवेगळा असणार आहे. आणि हे कशाचा पार्ट आहेत, स्पेअरचा पार्ट आहेत, म्हणून काय म्हणलं, रेडियस ऑफ कर्वेचर. द रेडिया R1 and R2 ऑफ द स्पेअर हुज पार्ट्स फ्रॉम द सरफेस ऑफ लेन्सेस ऑफ रेडिया ऑफ कर्वेचर ऑफ द लेन्सेस. जे रेडियस काय आहेत, जे रेडियस काय आहेत, त्या लेन्सेस सर बघा स्पेअरच्या पार्ट आहेत. स्पेअरचे काय आहेत, पार्ट आहेत. त्यालाच काय म्हणलंय, रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर दोन स्पेअर असल्यामुळं किंवा दोन सरफेस असल्यामुळं किंवा दोन स्पेअरने तयार झाल्यामुळे काय असणार आहे, दोन्ही स्पेअरचा सेंटर ऑफ रेडियस ऑफ कर्वेचर काय असणार आहे, वेगवेगळा असणार आहे. रेडिया R1 आणि R2 इथं दाखवलं बघा, हे R1 आणि R2, हे R1 आणि R2, इथं R1 आणि R2 हे काय आहेत, रेडियस ऑफ कर्वेचर आहेत. रेडियस ऑफ कर्वेचर. आणि कशाने दाखवतात, R ने. द रेडिया ऑफ द स्पेअर हुज पार्ट्स फ्रॉम द सरफेस ऑफ द lenses are called radii of curvature of lenses. Their principal axis, the imaginary line passing through both center of curvature is called principal axis of the lenses. अशी imaginary line की काय होते, ती दोन्ही स्पेअरच्या कुठून जाते, सेंटर ऑफ कर्वेचर मधून जाते. दोन्ही स्पेअरच्या सेंटर ऑफ कर्वेचर मधून जाते. ही लाईन आहे ती दोन्ही ह्या पहिल्याही स्पेअरच्या सेंटर ऑफ कर्वेचर मधून आणि दुसऱ्याही स्पेअरच्या सेंटर ऑफ कर्वेचर मधून जाते. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस. इकडं सुद्धा बघा, जी लाईन काय होते, दोन्हीही स्पेअरच्या सेंटर ऑफ कर्वेचर मधून जाते, तिला काय म्हणलेलं आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस. द इमॅजिनरी लाईन पासेस थ्रू द बोथ सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ द सेंटर ऑफ कर्वेचर इज कॉल्ड प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ द लेन्सेस. जी इमॅजिनरी लाईन काय होते, दोन्ही स्पेअरच्या सेंटर ऑफ कर्वेचर मधून जाते, तिला काय म्हणायचं, प्रिन्सिपल ॲक्सिस. देन ऑप्टिकल सेंटर, the point inside the lens on the principal axis through which light rays passes without changing their path is called optical center of the lenses. लक्षात राहू दे, खूप महत्त्वाचं. ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय, ह्या लेन्सेसच्या आतमध्ये एक असा पॉइंट येतो की जिथून लाईट रेज जर पास झाले तर ते काय होतात, आपली डिरेक्शन चेंज करत नाहीत, काय होतात, स्ट्रेट काय होतात, असे पास होतात. ह्या ठिकाणी बघा, हे आणि हे आहेत, काय झालंय, आपल्या त्या लाईट रेजने डिरेक्शन चेंज केलेली नाहीये. काय झाले, स्ट्रेट गेले विदाउट चेंजिंग देअर पाथ. दिस पॉइंट इज कॉल्ड ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स. त्यालाच काय म्हणले, ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स. पुन्हा एकदा बघा, द पॉइंट इनसाइड द लेन्स ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस. हा काय असतो, प्रिन्सिपल ॲक्सिस वरती असणारा लेन्सच्या आतमधला एक पॉइंट असतो, थ्रू विच लाईट रेज पास विदाउट चेंजिंग देअर पाथ. ह्यातून काय होतात, लाईट रेज पास होतात, परंतु काय करत नाहीत, आपला रस्ता किंवा आपलं डिरेक्शन चेंज करत नाहीत. त्या पॉइंटला काय म्हणायचं, ऑप्टिकल सेंटर. द पॉइंट इनसाइड द लेन्स ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस थ्रू विच लाईट रेज कॅन पास विदाउट चेंजिंग देअर पाथ. त्यातून लाईट रेज पास होतात, परंतु आपला डिरेक्शन किंवा आपला पाथ रस्ता चेंज करत नाहीत. बघा, इन फिगर P1 Q1 and P2 Q2 passing through optical center O and going through straight line without any
deviation or without changing their direction. That's why O is the optical center of the lens. म्हणून O काय झाला ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स. लक्षात राहू देत. ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय म्हणायचं, द पॉइंट प्रेझेंट इनसाइड द लेन्स ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस थ्रू विच लाईट रेज पास without changing their direction or without changing their path is called optical center of the lenses. लक्षात राहू देत. बघा, then principal focus, when light rays parallel to principal axis are incident on convex lens, they converge to point on a principal axis. This point is called principal focus of the lens. ह्या ठिकाणी आहे बघा की काय होतात, लाईट रेज जर पॅरल असतील कशाला, इन केस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स, लाईट जर पॅरल असतील कशाला, प्रिन्सिपल ऍक्सिसला, तर काय होतात, आफ्टर रिफ्रॅक्शन दे मीट ऑन अ सिंगल पॉइंट ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस. दिस पॉइंट इज कॉल्ड प्रिन्सिपल फोकस. प्रिन्सिपल फोकस ऑफ द लेन्स. प्रिन्सिपल फोकस ऑफ द लेन्स. बघा, इन केस ऑफ concave mirror is a divergent mirror. When light rays passes through concave lens, they refract and does not meet on the single point. When we traces this part the back, they meet on the principal axis. That point is called principal focus. लक्षात राहू देत की काय होतात, लाईट रेज प्रिन्सिपल ऍक्सिसला जे पॅरलल असतात ते रिफ्रॅक्शन झाल्यानंतर काय होतात, एका सिंगल पॉइंट वरती एकत्र येतात. कशावरती, प्रिन्सिपल ऍक्सिस वरती. त्या सिंगल पॉइंट वरती लाईट रे एकत्र येतात, त्या पॉइंटला काय म्हणायचं, प्रिन्सिपल फोकस. आणि हे कॉन्व्हेक्स मिरर वरती काय होतात, एकत्र येतात, परंतु कॉन्केव्ह मिरर मध्ये एकत्र येत नाहीत, ते रिफ्रॅक्ट होतात आणि डायव्हर्ज होतात. आणि ह्यांचा जर आपण पाथ ट्रेस केला पाठीमागच्या बाजूला, तर ते काय होतात, प्रिन्सिपल ऍक्सिस वरती एका पॉइंटला एकत्र येतात. त्यालाच काय म्हणायचं, प्रिन्सिपल फोकस. काय म्हणायचं, प्रिन्सिपल फोकस. लक्षात राहू दे. सी म्हणजे काय, सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय, द सेंटर ऑफ टू स्पेअर्स. द सेंटर ऑफ स्पेअर्स हुज पार्ट्स फ्रॉम सेंटर ऑफ द लेन्सेस, surface of the lenses. त्याला काय म्हणायचं, सेंटर ऑफ कर्वेचर. द सेंटर ऑफ स्पेअर हुज पार्ट्स फ्रॉम surface of the lenses are called center of curvature. Then radius of curvature, the radii of the sphere whose parts from the surface of lenses are called radii of the curvature. Then principal axis, imaginary line passes through two principal both centers of curvature. This is called principal axis. Then optical center, the point present inside the lens on the principal axis through which light rays pass straight without changing their direction or without any deviation. This is called optical center. Principal focus, when light rays parallel to principal axis incident on convex lens, they converge and meet at a single point. This point is called principal focus. म्हणजे C म्हणजे center of curvature, R radius of curvature, principal axis, O optical center and F principal focus. असे काय पॉइंट आहेत बघा. लाईट रेज parallel to principal axis falling on a convex lens coming together, that is focused on at a point on the principal axis. Such type of lens is called converging lens. लक्षात राहू देत. काय होतात की ही कॉन्व्हेक्स लेन्स आहे, ह्या प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, हा काय आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. बघा, हा काय आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. ह्याला पॅरलल असणारे हे लाईट रेज आहेत. हे लाईट रेज आहेत. हे काय होणार आहेत, लेन्सेस मधून पास झाल्यानंतर त्याचं रिफ्रॅक्शन होणार आहे आणि एका सिंगल पॉइंट वरती ते एकत्र येतात. कशावरती, प्रिन्सिपल ऍक्सिस वरती. त्या पॉइंटला काय म्हणायचं, फोकस. पॉइंटला काय म्हणायचं, फोकस. आणि असे लाईट रेज एकत्र येतात, त्यालाच काय म्हणतात इंग्लिशमध्ये, कॉन्व्हर्ज होतात. एकत्र येतात, कॉन्व्हर्ज होतात. म्हणून कॉन्व्हेक्स लेन्सला काय म्हणायचं, कॉन्व्हर्जिंग लेन्स. काय म्हणायचं, कॉन्व्हर्जिंग लेन्स. बघा, लाईट रेज पॅरलल टू principal axis after falling on a convex lens comes together at a single point. All light rays after refraction comes on a single point on the principal axis. So convex lens is called converging lens or converge at a single point on the principal axis. बघा, the rays parallel to principal axis falling on a convex lens after refraction, they converge and meet at a single point on the principal axis.
दॅट्स वाय द कॉन्व्हेक्स लेन्स इज कॉल्ड कॉन्व्हर्जिंग लेन्स. काय होतात रेज पॅरल असतात प्रिन्सिपल ॲक्सिसला, ते लेन्समधून गेल्यानंतर पास झाल्यानंतर त्यांचं रिफ्रॅक्शन होतं आणि एका सिंगल पॉईंटवरती ते एकत्र येतात, म्हणजे कॉन्व्हर्ज येतात, कॉन्व्हर्ज होतात. म्हणून कॉन्व्हेक्स लेन्सला काय म्हणायचं कॉन्व्हर्जिंग लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सला काय म्हणायचं कॉन्व्हर्जिंग लेन्स. ह्याच्या विरुद्ध आहे कशाचं कॉन्केव्ह लेन्सचं. रेज ट्रॅव्हलिंग पॅरल टू प्रिन्सिपल ॲक्सिस कॉन्व्हेक्स लेन्स डायव्हर्ज आफ्टर रिफ्रॅक्शन in such a way that they appear to coming out point of the principal axis. The point is called principal focus of the lens and f2 and f2 are the principal focus of the lens. लक्षात राहू दे. काय होतं कॉन्केव्ह लेन्सला, लेन्सच्या वेळेस काय होतं की कॉन्केव्ह लेन्स हे काय आहेत इन्सिडंट रेज आहेत, इन्सिडंट रेज आहेत. ज्यावेळी कॉन्केव्ह लेन्समधून पास होतात त्यावेळी ते असे कॉन्व्हेक्स लेन्स सारखे कॉन्व्हर्ज होत नाहीत, एकत्र येत नाहीत, त्यावेळी ते डायव्हर्ज होतात. डायव्हर्ज म्हणजे काय होतात असे पसरतात, काय होतात पसरतात, एकत्र येत नाहीत. आणि ह्या जाणाऱ्या लेन्सचा जर आपण पाठीमागे काय केला पाथ असा स्केच केला, असा काढला, तर तो कुठे येतो एका सिंगल पॉईंटला येतो. कशावरती प्रिन्सिपल ॲक्सिसवरती. कशावरती प्रिन्सिपल ॲक्सिसवरती. आणि त्यालाच काय म्हणायचं फोकस. त्यालाच काय म्हणायचं फोकस. काय म्हणायचं फोकस, प्रिन्सिपल फोकस. लक्ष राहू दे. त्यालाच काय म्हणायचं प्रिन्सिपल फोकस. दिस पॉईंट इज कॉल्ड प्रिन्सिपल फोकस ऑफ कॉन्केव्ह लेन्स. आणि ह्याच पॉईंटला काय म्हणायचं प्रिन्सिपल फोकस ऑफ कॉन्केव्ह लेन्स. आणि लेन्स म्हणल्यानंतर काय असणार आहे लेन्स इज अ पार्ट ऑफ टू स्पेअर. टू स्पेअरचा लेन्स पार्ट आहे. म्हणजे मगाशी मी सांगितलं होतं की त्याच्यामुळे त्याला काय असणार आहेत दोन काय असणार आहेत फोकस असणार आहेत. बघा एफ अँड F2 आर द प्रिन्सिपल फोकाय ऑफ द कॉन्केव्ह लेन्स. त्याच्यामुळे दोन काय असणार आहेत प्रिन्सिपल फोकस असणार आहेत F1 आणि F2. आता बघा लाईट रेज पॅरल टू प्रिन्सिपल ॲक्सिस फॉलिंग ऑन अ कॉन्केव्ह लेन्स go away from one another or diverge after refraction. So the concave lens is also called divergent lens. काय होतात लाईट रेज कॉन्व्हेक्स लेन्स मधून कॉन्केव्ह लेन्स मधून, लाईट रेज कॉन्केव्ह लेन्स मधून पास झाल्यानंतर काय होतात डायव्हर्ज होतात. काय होतात डायव्हर्ज होतात. डायव्हर्ज मीन्स गो अवे फ्रॉम वन अनदर. एकामेकापासून ते काय होतात लांब जातात. डायव्हर्ज आफ्टर रिफ्रॅक्शन. दॅट्स वाय कॉन्केव्ह लेन्स इज कॉल्ड डायव्हर्जंट लेन्स. बघा ही काय झाली कॉन्व्हर्जंट लेन्स. कोणती कॉन्व्हेक्स लेन्स काय झाली कॉन्व्हर्जंट. ही काय आहे कॉन्व्हेक्स लेन्स आहे. ही कोणते आहे कॉन्व्हेक्स आहे. ही कोणते आहे कॉन्केव्ह लेन्स आहे. बघा वेन लाईट रेज पॅरल टू, आधी कॉन्व्हेक्स लेन्स बघूयात. लाईट रेज पॅरल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्रॅक्शन कॉन्व्हर्ज अँड meet at a single point on the principal axis. That's why convex lens is called converging lens. In case of concave mirror, the light rays parallel to principal axis after refraction they diverge. After refraction they diverge. Diverge means spread or go away from one another or diverge after refraction. So this type of lens or concave lens is called divergent lens. काय म्हणायचं divergent lens. Convergent lens कोणती आली converging lens कोणती आली convex lens. आणि diverging lens कोणती आली concave lens. बघा focal length, the distance between optical center and principal focus of the lens is called its focal length. म्हणजे काय हा झाला ऑप्टिकल सेंटर, हा काय झाला O, काय झाला ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटर ते प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय ऑप्टिकल सेंटर ते प्रिन्सिपल फोकस. हे डिस्टन्स ह्यालाच काय म्हणायचं फोकल लेंथ. डिस्टन्स बिटवीन ह्या केसमध्ये बघा ऑप्टिकल सेंटर टू प्रिन्सिपल फोकस. हे काय झालं हे डिस्टन्स काय झालं फोकल लेंथ. डिस्टन्स बिटवीन ऑप्टिकल सेंटर and the principal focus of the lens is called its focal length. Distance between optical center and principal focus of the lens, this distance is called focal length. ह्याच लेन्सला डिस्टन्सला काय म्हणतात फोकल लेंथ. आणि दाखवतात कशाने स्मॉल एफने. कशाने स्मॉल एफने. कशाने दाखवतात स्मॉल एफने दाखवतात. बघा डायव्हर्जन आणि कॉन्व्हर्जन बघूयात. बघा कॉन्व्हर्जिंग लेन्स कोणते आहे कोणती लेन्स कॉन्व्हर्जिंग आहे कॉन्व्हेक्स लेन्स कॉन्व्हर्जिंग आहे कारण लाईट रेज पॅरल असतात कशाला प्रिन्सिपल ॲक्सिसला. रिफ्रॅक्शन झाल्यानंतर काय होतात एका सिंगल पॉईंट पाशी एकत्र येतात. दॅट्स वाय कॉन्व्हेक्स लेन्स इज कॉल्ड कॉन्व्हर्जिंग लेन्स. द लाईट इज पॅरल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्रॅक्शन meet at a single point on the principal axis. That's why convex lens is called converging lens. In case of concave lens, the light rays parallel to principal axis after refraction they spread or they diverge. That's why concave lens is also called divergent lens. बघा मिरर शिकलोत आपण ह्याच्या आधी मिरर बघितलेत. बघा कोणती मिरर आणि कोणती लेन्स डायव्हर्ज आहे बघूयात.
बघा कॉनकेव लेन्स आताच बघितलं कसे आहे, डायव्हर्जिंग आहे. म्हणजे काय होतात, लाईट रेज जर ह्यातून पॅरल लाईट रेज असतील प्रिन्सिपल ऍक्सिसला तर काय होतात, रिफ्रॅक्शन झाल्यानंतर काय होतात, डायव्हर्ज होतात. म्हणजे काय होतात, पसरतात, एकमेकापासून दूर जातात. म्हणून कॉनकेव लेन्सला काय म्हणलंय, डायव्हर्जिंग लेन्स. आणि कॉनकेव मिरर असेल तर बघा, वेन लाईट कॉनकेव मिरर कसे आहे, कॉन्व्हर्जिंग. द लाईट इज पॅरल टू प्रिन्सिपल ऍक्सिस आफ्टर रिफ्रॅक्शन आफ्टर रिफ्लेक्शन. मिरर आहे ना, इथं काय येणार, रिफ्लेक्शन येणार नाही, रिफ्लेक्शन येणार. बघा, लाईट रेज पॅरल टू प्रिन्सिपल ऍक्सिस आफ्टर रिफ्लेक्शन मीट ॲट अ सिंगल पॉइंट इन फ्रंट ऑफ मिरर ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस अँड मीन्स कॉन्व्हर्ज. म्हणजे काय होतात, एकत्र येतात. दॅट्स वाय कॉनकेव मिरर इज कॉल्ड कॉन्व्हर्जिंग mirror. Then convex in case of convex mirror, the light is parallel to principal axis after refraction meet at a single point on the principal axis. Means light rays converge. That's why convex lens is also called converging lens. बघा, in case of convex mirror, the light rays parallel to principal axis after reflection diverge. That's why convex mirror is called diverging mirror. लक्षात राहू देत. convex लेन्स कसे आहे, कॉन्व्हेक्स लेन्स कसे आहे, इथं आहे कॉन्व्हेक्स लेन्स कसे आहे, कॉन्व्हर्जिंग. आणि कॉन्व्हेक्स मिरर कसे आहे, डायव्हर्जिंग. त्यानंतर कॉनकेव लेन्स कसे आहे, डायव्हर्जिंग. आणि कॉनकेव मिरर कसे आहे, कॉन्व्हर्जिंग. लक्षात राहू देत. सोपं आहे जरा, पॉईंट बेसिक पॉईंट व्यवस्थित समजल्यानंतर लक्षात येणार आहे. परीक्षेला ह्याच्यावरती क्वेश्चन येतो आणि बऱ्याच जणांचा चुकण्याची शक्यता असते. व्यवस्थित समजून घ्या म्हणजे चुकणार नाहीये. बघा, ह्या ठिकाणी थांबूयात आपण. बघा, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, त्यानंतर शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूयात ह्या टॉपिकच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.